अरे बाबा मैंने क्या किया? मैं क्या रहमान डकैत हूँ क्या? हाँ रहमान डकैत हूँ क्या मैं? हाँ डकैता डाला क्या मैंने? कहाँ पे डाका डाला गया? हाँ क्या है क्या ये? हाँ क्यों उठा रहे मेरे को रात को? अरे बहाने मत बना तू। हाँ खजूर हटेले। हाँ रहमान डकैत से कम नहीं तू। हाँ हमको मालूम है ना कौन कैसा मुजरिम क्या काम करता तू। हाँ तेरा ही काम है ये, दूसरा किसका काम नहीं है। चल बता वो चाचा भतीजा कहाँ है? हाँ वो तेरे काम पे है ना? बता कहाँ पे है वो? अरे बाबा उन्होंने क्या जंगल बुत्ता किया रे बाबा? हाँ उसका झमेला मेरे पीछे लग गया क्या? हाँ क्या किया उन्होंने? हाँ क्या हो गया गया? बताएंगे वो चाचा भतीजा ही बताएंगे क्या किया तो। हाँ अरे बाबा सब किया कराया और बोल रहे क्या किया। हाँ चलो गाड़ी में बैठो, चलो जल्दी। कहा तुम्हारा फार्म है ना? हाँ कहाँ पे है वो? हाँ ना हमारी तरफ है ना वो काम को। एक दो महीना हो गया यहाँ पे तो काम कर रहे हो। हाँ सब बराबर चल रहा, तुम बोल रहे क्या किया क्या नहीं। चलो अब क्या किया उन्होंने तो। हाँ चलो वहाँ पे चलो। पहा म्हणलं साहेब हे नाटक पहा म्हणलं सबन करून आला आणि अंगावर पांघरून घेऊन झोपला म्हणलं पहा पहा किती नाटक करून आला सगळं याचं साहेब काम आहे द्या हाना 1 लाख हाना दिली हा उठवा दिली चल उठ, चल उठ, उठ उठ चाचा उठ। अरे ये क्या हो गया? अरे मैंने क्या किया? मैंने क्या किया? मैंने क्या किया? क्या किया नहीं अच्छा 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 समझेगा तेरे को कल तू चल अपने सासरवाड़ी चल तू पहले वहाँ पे तेरे को 3rd डिग्री लगाई ना बाद में समझेगा क्या किया तूने तो चल उठ जल्दी उठा बाकी कहाँ है वो भतीजा कहाँ है ना वो अंदर सोए हुए है ना। वो है वो अपने हटेले के वो क्या बोलते हैं उसके मेवना, वो 2-3 जन है ना अंदर। बटा कहाँ पे है वो तो? चल उठा उनको और चल गाड़ी में बैठ जल्दी। हो ना आते हम गाड़ी में आते, लेकिन क्या हुआ क्या? हमने किया क्या? बताया ना तेरू को, कल सब समझेंगा क्या किया तूने तो। अरे हमको मत घुमा तू, सब किया करा करके यहाँ पे अच्छा पांगरून लेके झोप गया। ऐसा नहीं जमता भाऊ। चाचा भतीजा है तो क्या हुआ? चल तूने तो रंग दिखाया अभी नहीं, तभी बोल रहा 2 महीने से कुछ हलचल नहीं। चल जल्दी, चल उठ जल्दी, चल बाकी का दिखा। चलो बा दिखाता मैं। हाँ कुछ किया नहीं, कुछ नहीं, उठा रहे हमको। चलो बा चलो दिखाता मैं। ये क्या हो गया हमारे हटे साहब भी जमा है इसमें तो क्या बहुत बड़ा लफड़ा दिख रहा है क्या हो गया अरे हटे साहब क्या हो गया या बसा म्हणलं बसा। हो मी बसलेलो साव, या तुम्ही या म्हणलं। ते कुठं आहे सांगळे साहेब? माझ्या मेवना कुठं आहे म्हणलं? मेवना मेवना येऊन राहिले हो आपले रावडी साहेब घेऊन येऊन राहिले त्याले ते कुलूप गिलप लावून येतो म्हणते हो आले ते येऊन राहिले अरे हटरे साहब हमने किया क्या? और तुमको भी डाल दिया इन्होंने तो। क्या हो गया? लफड़ा क्या है? अरे क्या किया मेरे को पता होता तो मैं काय को यहाँ पे बैठता। तुमको मालूम होगा ना क्या हो गया तो। मैं तो तुमको पूछ रहा था क्या हो गया करके। मेरे को उठाया करके। नहीं ना हमने कुछ भी नहीं किया ना साहब बताओ ना क्या किया हमने क्या किया अब बताएंगे, तुम टेंशन मत लो। गाड़ी में बैठो पहले तुम। चलो गाड़ी में बैठो। रावड़ी साहब चलो जल्दी चलो। चल बैठ जल्दी। और भी जाना है हमको, चल बैठ जल्दी। हे काय रे बा, गोया गी आहे का नाही तिच्यातनी? गोया आहे का नाही म्हणलं? अरे बापरे बेदट्टे बाबा, पुरी लायरी झाली का रे बा? काय केलं म्या? अरे क्या है मतलब पांडे साहब, क्या है ये झमेला? इधर अपने कुक्कुट पालन में क्या है ये? अरे बाबा याचं आहे का बा कुक्कुट पालन का? सगळ्यांनाच टाकले का रे बा, जेवढे गुंडे आहेत तेवढे? अरे बा म्हणलं काका तू ये भी आहेस का हे? तेच म्हणलं हॉटेलचे होटल तू ये भी आहे। चलो गाड़ी में बैठ जाओ जल्दी। चलो अपने सासरवाडी जाना है। अरे म्हणजे कसं चाला म्हणजे काय काय चाला म्हणजे अरे काही वारण गिरण काही आपलं काही काहीच नाही का? धरलं की उचललं की टाकलं। काय आहे बा कुठं बांगलादेशात आहो का मी? कुठं म्हणलं? सगळं आहे आमच्यापाशी, गाडीत बसा सगळं सांगतो सविस्तर तुम्हाला काय तुमचा लफडा आणि काय आहे ते। चला लवकर चला। चला म्हणला मामा भाषे बैठो गाडी में, चलो जल्दी। अरे बाप हे तर लगच झालं हिच्या बहिणी का? चालला म्हणलं की चालला, बसा म्हणलं की बसा, उठा म्हणलं उठा। चला रे बा भाषू, चला गाडीत काय सांगते सांगते ऐकू चला। नमस्कार सर, बोला सर बोला। तर पांडे सर झाले का सर्व संशयित आरोपी जमा केले का सगळे? हो कारण की प्रकरण खूप मोठं आहे बरं। 1 करोडचा माल आहे, पूर्ण त्यानं रफादफा केलेला आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सगळे जमा करा परिसरातले सगळे। झाले सर झाले, सगळे जमा केले मी। हो मामा लुटेरे आहे, त्यानंतर चाचा भतीजावर जास्त शक आहे आणि हटेले डॉन आपलं खजूर हटेले तेले जमा केलं।
बाकी त्याचा मेवणा आहे ते जमा आहे. अजून बाकीचे जे काही चिल्लर चाल्लर आहे पाकिटमार ते सगळे जमा केलेले आहे. गुड गुड गुड. आणि आता उद्या तुम्ही त्यांची ओळख पटवा कोण आहे त्याच्यापैकी, कारण की आपल्याला लवकर हे प्रकरण निकाली काढायचं आहे. हो, कारण की बँकेचं काम आहे, लोकांचा पैसा आहे, 1 करोडची गोष्ट आहे, छोटी गोष्ट नाही आहे. सर हो सर, बिलकुल बिलकुल. म्हणजे तातडीनंच कामं चालू आहे आपले. हो, बाकी काही विषय नाही. उद्या आपण पाहू आपले जे बँकेचे कर्मचारी आणि जे काही आपला सुरक्षा रक्षक आहे, हो, तर ते हॉस्पिटलमध्ये भरती आहे सध्या. त्याला थोडंसं लागलेलं आहे. उद्या ते 11 वाजता येऊन जातील आपल्या पोलीस स्टेशनला आणि ओळख पटवतील. ठीक आहे ठीक आहे. आणि पेपरला बातमी दिली ना ते, हां तेच म्हणलं, पेपरला बातमी देऊन द्या आणि सगळं जे काही फॉर्मॅलिटी आहे ते पूर्ण करून टाका. हो सर हो सर, ओके ओके. हो ठीक आहे सर, धन्यवाद. हां, गुड नाईट गुड नाईट. बातमी काय बातमी हिरवा हे 1 कोटीचा भर दिवसा रस्त्यामध्ये दरोडा, गुन्हेगार संचित आरोपीचे धरपकड सत्र सुरू. अरे का भर रस्त्याची दरोडा निघाले का एका दिवशी नाही बसामध्ये. अरे काय बोलतोय का काही आपलं सकाळी सकाळी मजा का नको जवळ शिवला तू लोकांच्या बिप्या वाढवायची कामं करतोय का तू. कुठे बातमी आली काही आपलं वाचतोय का. 1000 रुपये सापडत नाही मोठा दरोडा पडला तरी. काही सांगू राहिला आपल्या खोट्या गोष्टी. सर बँक काही नाही ना आजकाल लोकांच्या. सांगा आता यायला वाटते यायच्याच घरात पडला का. अरे बा म्हणलं वाचा ना जरा पाना पेपर. लक्ष्मण राहा पहा म्हणलं खोटी बातमी आहे काय. भर रस्त्यातनी 1 करोडचा दरोडा आणि जे काही संशयित आरोपी आहे त्यांना धरपकड सत्र सुरू. पहा बरं बातमी वाचत ना का, पहा बरं. बातमी झालंच खतरनाक आहे बा. काय शिवल वाच बरं सविस्तर वाच जरा. आता हेडलाईन तर वाचलीच मी. पहा आता वाचतो मी. वृत्तसंकलन शहर प्रतिनिधी दिनांक 6 जानेवारी. सदर घटना ही दिनांक 5 जानेवारी दुपारी 12 वाजता घडली असून सदर प्रकरणामध्ये जे काही आपल्या संशयित गुन्हेगार आरोपी आतापर्यंतचे आपल्या परिसरामधील आहे त्या सर्वांना अटक करण्याचे धाडसत्र रात्री पार पडले. सदर घटना ही जी 12 वाजता घडली त्यामध्ये बँकेची जी गाडी आहे त्यामध्ये 1 करोड रुपये एका मोठ्या बँकेमध्ये जात असताना भर रस्त्यामध्ये फिल्मी स्टाईलने लूट करण्यात आली आणि 2 पोत्यामध्ये असलेली रक्कम गायब करण्यात आली. बाबा मग तर बजेट बसलायचा 1 करोड म्हणलं 2 पोते. बापा रे जमत असलं का असं मग काय झालं पुढे पुढे काय अजून. मग आता वाचू देता का तुम्ही बोलता म्हणता थांबा जराशी. पण आधीच इतकी माणसाची उत्कंठा वाढली की काय आहे काय नाही पुढे. तर सदर घटनेमध्ये बँक कर्मचारी आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक यांना मारहाण करून त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. आणि या सदर घटनेची माहिती जाणा येणाऱ्यांना लोकांना आढळल्यामुळे एका बस ड्रायव्हरने सदर माहिती पोलीस स्टेशनला दिली व जखमी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकाला दवाखान्यामध्ये भरती केले. त्यानंतर पुढील तपास श्री ठाणेदार आपले काय बा पांडेसाहेब यांनी केला असता तेथील बँकेच्या गाडीतील सर्व रोख रक्कम पोत्यासहित गायब होती आणि सदर घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. सदर घटनेची माहिती मिळताच वरून आदेश मिळाल्यानंतर रातोरात जे काही धाडसत्र पार पडले त्यामध्ये परिसरामधील जे गुन्हेगार संशयित आहे ब्लॅकलिस्टमधील त्या सर्वांना रातोरात आपल्या पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच त्याचा निकाल लागेल अशी आशा व्यक्त करत आहे. कोणत्या मला संशयित आरोपी नाही पुढे पुढे वाचणं 5 नंबर 6 वर आहे म्हणजे पुढी बातमी ती पुढची राहिली ना अजून. अजून 6 वर 1 2 3 4 5 6 पेज नंबर 1 वरील पुढील बातमी. सशस्त्र दरोडा प्रकरणामधील जे काही संशयित आरोपी आहे यामध्ये चाचा भतीजा यांना रात्री अटक करण्यात आली. तसेच मान्य ठाणेदार यांच्या पथकासह मामा लुटरे यांच्या घरी धाड पाडण्यात आली व तेथील मामा लुटरे व त्यांचे भाषी यांना सुद्धा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहे. हटेले यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे व परिसरातील आणखी काही जे काही ब्लॅकलिस्टेड हे आरोपी आहेत त्या सर्वांना आज पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहे व यांची ओळख आज सुरक्षाकर्मी आणि बँक कर्मचारी करणार असून पुढील कारवाई मान्य ठाणेदार साहेब करत आहे व पुढील तपास सुरू आहे. बाबा लोटऱ्याचं नाव आलंच वाटते याच्यात नाही. हो काय करावं राजा बाबाचं काही समजतच नाही बुवा. यानं केला का लेखाचा मारला का दरोडा गिरोडा काही नाही शिवला वाटते का कधी कधी लावायचे वाटते तुम्हाला. मामा लुटरे काय मामा लुटरे एवढ्यात सुधारला ना त्यानं कुठं दरोडा बरोडा. याच्यात मी सांगतो ना चाचा भतीचा हात आहे भाऊ. हो मी सांगतो ना का नाही का शिवलाल भाऊ तुम्हाला काय वाटते चाचा भतीच्याचं प्रकरण नाही. तसं तर नाही म्हणा काही सांगता येत नाही. 50-50 म्हणजे अजून काही आपल्याला निर्णय नाही घेता येत त्याच्यावर. काऊन की आपल्याला वरून वाटते पण तसं नसते ती. हो अंदरून दुसरंच राहते का. आता समजा नाही कंदीला पाहिजे तुम्हाला कोण वाटते हटीला असं काय हटीला मारला हात म्हणा. हॉटेल तसा कसा असे कामं नाही करत. हो कारण की हॉटेल पाहिलं ना मी ओळखलं ना मी कारण की अनुभव आलेला त्याच्या घरी गेलतो ना आम्ही 1-2 खेप. पण असं माणूस नाही वाटत ते. मला तर वाटते चाचा भतीजा नाही तर मामा लुटेरे. हो दोघांपैकी मला काम दिसून राहिले. नाही मग हॉटेल असं तर चाचा भतीजा आहेत. काऊन की हॉटेलच्या कामालेच आहेत ना ते दोघं बी. कुक्कुटपालनच्या याच्यावर आहेत ना ते शेडवर असते ना ते. मग तिकडे त्याचा जे फार्म आहे हो तिथं चाचा भतीजा कामाले आहेत त्याच्या. मग असलं तर हे तिघं असन मग हॉटेल आणि चाचा भतीजा याईनं प्लॅन रचला असन आणि एक ते समजा त्याचा मेवना हो अशा यानं काहीतरी रणनीती आखली.
नाही राजा, मला तर वाटते हे काम मामा लुटेच दिसते मध्ये. हो, कारण की कसं आहे सांगतो ना तुम्हाला, काही काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. हो, जे मोठमोठे शातीर चोर असतात का नाही, हे काय करते तर ढोंगी बगड्यासारखे कामं करते. हो, बगड्याची गोष्ट ऐकली असेल तुम्ही. पाण्यात असा उभा राहते किंवा डोळे मिटते बरोबर, त्याला वाटते बा झोप लागाय. याले बहुतेक बा डुलकी लागली का. पण जेव्हा मासू येते हो बरोबर बिलकुल उचलते ते. हो, तर असा त्यानं कार्यक्रम केलेला दिसते मला. कारण की मामा लुटेरे इतके त्यानं असं वातावरण तयार केलं की बा मी चांगले कामं करणारा माणूस आहो, असं तसं त्यानं बिलकुल जे काय वातावरण निर्मिती करायची ते करून बसला. हो, म्हणजे कोणाचा त्याच्यावर डाऊट येणार नाही, शक येणार नाही. आणि बरोबर 1 कोटीचा दरोडा मारून टाकला. म्हणजे डबल चोरी करायचं कामच नाही, विषय खलास. अरे मामा लुटेच काम नाही ते, मी सांगू चाच्यापतीचं काम आहे का. आलो भाऊ, आपल्याला माहित नाही का फाट्यावर आम्ही 1-2 दिवस आता उशिरा आलो धाब्याहून. तर आम्हाला तेवढ्या तिथे गुरमे गारमे करताना दिसले ना. मग काय फाट्यावर बरोबर एकटा माणूस पाहिजे ते. पण हे आलो भाऊ मासंग असल्याच्यानं ते काही म्हणजे चाल करत नाही. नाही तर 100% मला एका दिवशी दणका दिला असते. मला तर वाटते चाच्यापतीचं काम आहे. बरं जाऊ द्या ना, ताकीस पडून काय फायदा आहे का. आज आता त्याची ओळखच आहे म्हणते ना. मग सांगते ना ते बँकेवाले किंवा कोण होय का होय जे त्यानं पाहिला असं. त्याचं नाव सांगणारच आहे, ते कसा होता काय होता त्याची तर ओळख पटणारच आहे ना. त्याची ओळख पटून कायचं नाही, आता समजतेस म्हणा. हो, तोंड बांधून राहतील कायची ओळखू येत नाही तर. जाऊ दे, समजतेस काय काय नाही तर काय होतील काय नाही. हो, पण नाही शिवलाल, मला एक नाही समजून राहिलं. आता एवढा रस्ता व्हायचा आहे समजा. आता हे बँकेची कॅश घेऊन गाडी चालली. पण एवढा मोठा दरोडा अचानक कसं काय पडला. बाकीच्या एसट्या गाड्या मोटरा येतात. मग इतक्या कमी टायमात त्यानं कसं काय बजेट बसवलं असं. हे जरासं लेखाचं चिमनरावला विचारायला लागेल फोन करून, नाही का. त्यानं पूर्ण माहिती म्हणजे पंचनाम्याला गेला असेल, ते शहर प्रतिनिधी आहे. तर त्याला माहिती असेल कसं कशी घटना घडली बा. त्याला विचारता का. वा, तुमचाच तर माणूस आहे वार्ताहर ते. लावा ना त्याला फोन, काय आहे म्हणा घटनेत. हो, खरं खरं समजते मग आपल्याला. लावा बरं चिमनरावला फोन, काय आहे म्हणा प्रकरण. पण आता तुम्ही ऐकलंच नाही त्यावेळेस तुम्ही काय करणार हो. आता पहा बरं, मी जुनी गाडी घेतली, आता पेपरवर लावली मी. मस्त खेड्यापाड्यानं पेपर पोहोचून देते, ड्रायव्हर ठेवला. मग पहा बरं, आणि तुम्ही दिली नाही मला त्यावेळेस गाडी, आणि त्या संजयला देऊन टाकली तुमच्या पुतण्याले. आता त्यानं पैसे खाल्ले आणि आता आपल्याला 60,000 रुपये भरणे आहे म्हणता. आता मा भाऊती एक तर आता आज तुम्हाला माहित नाही का. आता मामा लुटे रे मा साळ भाऊ तुमचा जवळ मोठा. त्याला आता पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं. आता तिथं जाणे लागत का मले. आज आता गाडी सोडायला काही जाऊ नये, आपण उद्या जाऊ. अरे हो ना, पण आता वाटते का माणसाले पुतण्या असा दगा दिन म्हणून. पुरं काकाले पुरं डुबूनच टाकलं ना. पुरं बिलकुल डोंगात डुबवला ना माझ्या काकाचा. या पुतण्याला मी सांगतो ना, मी आज ना उद्या त्याचं करतो मी वसूल करणार असा. थांब म्हणा, तू जातं कुठले का. हो, पण आता हे म्हणलं मोठा जवई यानं मला काल फोन केलता, म्हणे किस्ता भरा ना म्हणे सासरे बा. बरोबर आहे का म्हणे, तुमचं नाव खराब होते म्हणे. आता हे पहा म्हणलं जयलाच आहे म्हणता. रातोरात उचललं म्हणता तुम्ही सांगून राहिले. हे बरोबर आहे का याचं. आता माझं नाव खराब नाही झालं का याची ज्यानं. मामा लुटलेल्या का सांगून राहिला मला गोष्टी सांगे रात्री नाक लावून. आता काय काय त्यानं डाका टाकला का ती. दरोडा द्यायचा होय का म्हणलं. फक्त ओळख पाहण्यासाठी आहे ती, किंवा हे होय का. आता त्याचं नाव त्या लिस्ट मध्ये आहे हो, हे आरोपी मध्ये. कारण की बरेचसे आता गुन्हेगार असते त्याला बलावणं होतेच हे असे प्रकरण काही घडले की. पण तुमचा पुतण्या सांगा ना, त्याचं सांगा ना पहिले. मग शेवटी एकाच एकच होता तुम्ही काका पुतणी. हो, जाऊ द्या आता, तुमची गाडी सोडून देतो मी, काही विषय नाही. पण मामा लुटरे तसा नाही आहे, मला माहित आहे. जाऊ द्या तिकडे. लागली वाटते रामपुरात खबर नाही का. कंदील बुड्याचा फोन म्हटला, पास लागून उचलून काय म्हणते. आता एक तर आमचे वार्ताहर आहेत ना मित्र म्हटल्या. राम 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 म्हणते म्हणा. राम राम. हो, काय म्हणते काय कसं काय कानावर गोष्ट आली आता पेपर वाचला. हो, काय मोठं कठीण काम झालं नाही. हो, काय मामा लुटेरे उचलतं म्हणते असं समजून राहिलं मग बातमीतनी. तुम्हीच बातमी दिली वाटते नाही पेपरले. हो, हे कालची घटना झालेली आहे आपल्या दरोड्याची. खरी घटना आहे काय. काय काय झालं, नावच खराब झालं नाही. आता सऱ्या इकडे पसरते आता. या हो, कोण होय बा, यायचं जवळ होय बा. पहा म्हणलं आहे आले फोन. पण तुम्ही मामाजी थांबांदर काही नाही म्हणलं, काही नाही. ते आता दरोडा पडला रस्त्यावर. झालं ते आता होईल ना, ओळख होईल ना. आता कोण आहे काय तर चालू आहे ते, आता प्रकरण ते तपासणी चालू आहे. ते तर खरं आहे म्हणा, लागणच त्याचा काळजी मला होईनच. पण म्हणलं तुम्ही आता ज्यावेळेस पोलीस लोक गेले हो ज्या ठिकाणावर समजा हे लूटमार झाली, तर गाडी लुटली समजा, तर तुम्ही गेलते का मग तिथे पंचनाम्याले. मीच गेलतो, ते मॅच दिली ना बातमी ते. मग काय तर मला फोन आला होता इथे, तर या म्हणलं लवकर, तर गेलो होतो मी. केली मॅचची खोलपेटी, मॅच दिलेली आहे ती. जी यायला सगळं माहितीच आहे समजा नाही का. हो, पण म्हणलं इतका रहदारीचा रस्ता आहे. हो, इतका म्हणलं कसं काय त्यानं म्हणजे गेम बसवला इतका मोठा. कॅशची गाडी उडवणं म्हणजे यातले पैसे लांबवणं. कसं काय म्हणजे त्यानं स्टोरी कशी काय रचली म्हणलं, यायला कसं गोत्यात आणलं त्यानं. काय सांगता कनिला बाजी, लय बा प्रगती केली लोकांना. मग काय तर सायबर क्राईम हे ते गुन्हेगारी ते सगळ्या क्षेत्रात म्हणजे उन्नती झालेली आहे आता. ते इतकी शक्कल लढवली सांगतो त्यानं. आता बयान घेतलं का नाही त्यावेळेस सांगितले सुरक्षा कर्मचारी दवाखान्यात. तर तिथं म्हणे हे ज्यावेळेस कॅचची गाडी गेली हो, सांसून एरिया समजा कलवा होता तिथं. त्या एरियात दोघं जण असे समजा पडून होते, म्हणजे पडून ऍक्सिडेंट झाला बा. 2 गाड्या होत्या, या गाडीनं त्या गाडीला ठोकलं बा. अशा पद्धतीचं तिथं चित्र होतं. तर 2 गाड्या आजूबाजून पडलेल्या, तुटफूट झालेल्या.
आणि ते दोघं पडून गेले वाटते बा. तर कॅशवाल्यानं गाडी थांबवली तिथं. ते मधात असल्यामुळे आता त्याच्या अंगावर नेणार आहे का. तर तिथं थांबवल्याबरोबर ते डायरेक्टच उठले म्हणते बा. डायरेक्ट उठले की त्यानं रायफलच काढले म्हणते याच्या. यायले मारलं, एक टाकले म्हणते याच्यातनी पाटकाळा या सुरक्षा कर्मीच्या. त्याची बंदूक घेतली हिसकून आणि बांधून टाकलं आणि त्यातले ते पोते घेतले म्हणते आणि पळाले म्हणते. या दोघाले मारलं म्हणते बा. आता ते नंतर मग ते जखमी होते. तर नंतर मग एसटी आली म्हणे. बाकीचे लोक पाच जाईन चालले जात जाय, कोणी काही विचारत नाही. लोक आजकाल मेला ते पाहत नाही ना. तर मग शेवटी ते एक एसटी आली. एसटी वाले ड्रायव्हर उतरले, त्यानं ती माहिती घेतली, पोलीस स्टेशनला फोन केला. मग मला फोन आला, मग आम्ही तिथे गेलो. असं झालं म्हणते ते. अरे बापा, म्हणजे रजा, म्हणजे त्याने बरोबर हे केलं, नाटक केलं नाही का. ऍक्सिडेंट झाला बा, गाडी आल्याबरोबर त्याच्यावर अटॅक केला. हो, पण रजा खबर असेल पण त्याला नाही का. हो, इतकी कॅश चालली म्हणून हे ते सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे नियोजनच असेल त्याचं नाही. ते तर हिस्ट्री घेतच असते ना. हो, ते एवढा मोठा आता टाका टाकते तर त्याच्यासाठी ते काय काय नियोजन नाही का त्याचं. मग कॅश चालली बा, कोणकोणत्या शाखेत नाही आता वाटप होत नाही का ते. बरोबर त्याने ध्यान लक्ष ठेवलं, एरिया निवडला आणि बरोबर गेम करून टाकला. आता समजतेच ना. आता सगळे जमा केलेत ना. आता समजते त्यातला. त्याच्या भतीजावर डाऊट आहे बहुतेक. हो, दोघं आहेत ना ते. हो, रायफलचा वापर त्याला करता येते. 100% त्याच्यावर डाऊट आहे. ते आता म्हणजे लुटेरे आता समजा हे समजा साळभाऊ यायले जमा केलं बा, काय करता. तेच म्हणलं बा, मामा लुटरे असा कसा काय बा झालं हे. हो ना, नसतं झालं म्हणलं बा याच्या मागं, म्हणून तर काळजीपुरी फोन लावला. हो ना, आताच भेट झाली ना आमची. लुटेरे दुल्हन प्रकरण घडलं नाही का मठावर. हो, आम्ही ते समजा लग्नाचं ते आमच्या गावातल्या पोराचं संतोषचं. तर मग तेव्हा आमची आचार्य म्हणून बोलावलं त्याले. हो, तेव्हापासून काही आमचा म्हणजे बोलता आलंच नाही. पण नाही म्हणलं, एक मध्ये नाही समजून राहिलं. जे गाड्या समजा पडून होत्या, त्या गाड्याहून पता लागत ना मग कोणती चोर होती ती. कारण की गाड्याचा समजा नंबर पाहिला की लक्षातच येते ना कोणाची म्हणून. अरे बाबा, ती पाहिलं ना. मग काय पांडे साहेबांना तिथून आपले जे आरटीओ साहेब आहेत का नाही, तायडे साहेबाला फोन केला. म्हणे बा का हे गाडी नंबर चेक करा. तर मग चेक केलं तर ते गाड्या दुसऱ्याच्याच निघाल्या, चोरी गेलेल्या. मग काय चोरीच्या गाड्या होत्या ते. हो, त्याची रिपोर्ट होते पोलीस स्टेशनले. हो, त्यानं म्हणजे 8 दिवस आधीच त्यानं म्हणजे ते गाड्या गिड्या चोरल्या, सगळं नियोजन आधीच होतं ते. तर आता ते काय होते काय नाही. हो, आता समजूनच आता आज क्लिअर होतेच ते. तसं असं आहे ते नाही, म्हणजे चांगला फुल प्रूफ प्लॅन होता वाटते बा नाही. हो ना, पूर्ण नियोजनानं कार्यक्रम करायला 1 कोटीचा. चला, मस्त बजेट जमला आता याचा. ठीक आहे, ठेवतो मग. सांगा काय होते. ओके. म्हणलं ऐकलं काय म्हणते म्हणलं, पहा कसे फंडे आहेत लोकांचे. एकदम ॲक्सिडेंटचं नाटक केलं म्हणते. गाड्या पडलेल्या, कोणतं इंडिकेटर तुटेल आणि तिकडे 2 जण पळून गेले बा हे वरे. आणि ते आता जे कॅशची गाडी होती त्यातला उतरला ते. मग बा आता त्याला बाजूनं सरकावं लागत, नाही तर मग काही ना काही करावं लागत. तेवढ्यात बरोबर गेम बसवला ते. 2 पोते पैसे लांबले म्हणते. सांगा, आयुष्यभर काही कमाई करत गरज राहील त्याले. जमला ना बजेट. बरं, काही कामाचं आहे का ते. सापडला पोलिसाच्या हाती लागल्यावर तर जेलातच जाणार आहे ते रे, 5-7 वर्ष. हो, काय अर्थ आहे त्या गोष्टी ते. सापडन तरी सापडन, पण आता काय होते समजते म्हणा. आता समजतेच ना. आज आता जमा केली म्हणते ना. नाही शिवला चालतं का म्हणलं आज पोलीस स्टेशनले. जरा येऊ पाहून जरा मावल काय आहे काय नाही तर. रिकामच आहे रे तू. हो, चालतं का मन सांगतं जाऊ मग. काय आपल्या रिकाम पण डिझेल टाकली निघाली. हो, तेवढे डिझेल टाकजा फक्त. बाकी झाले चाला त्यांना चला. बाबा मग आता मी तर हाऊस म्हणा. मग शिरा म्हण मी, आमचं दोघांचा काही विषय नाही. हो, फक्त बाकी बाबा बबनराव येते का काशीनाथ वगैरे. तो ना येत नाही काय करता इकडे. का तूर सोंगायला मरता का बा. मग 2-3 दिवस झाले चांगलं अकळलो मी. चालले जाऊ बाबू, चालले जाऊ. पाहू ना काय होते काय नाही तर. जाऊ ना मग. 10-11 वाजता चालले जाऊ. काही विषय नाही. मला आवाज दे जा. गाडी काढली की निघाले. पाहू काय मावला आहे, कोण आहे आता ते चोरणार आहे ते. आज तर गर्दीच असेल पोलीस स्टेशन पैसे. चल सांगा सर, काय म्हणत होते म्हटलं. बोलावलं म्हणजे तुम्ही. हो, थोडंसं काम होतं आपल्याला. मी काय म्हणतो, आता याची ओळख पटवासाठी आपले जे 2 माणसं आहेत समजा, ज्याला मारलं, तर ते माणसं आता हॉस्पिटलला भरती आहे. मी रावडी साहेबाला सांगून देतो, त्याला घेऊन या बा. 11 वाजता आपल्याला याची ओळख पटवायची आहे. तर तुम्ही एक काम करा, कॅमेरे आपले बाहेरचे ओके आहे का नाही पाहून घ्या मला. हो, कारण की कसं आहे, हो, आता आपण याची ओळख पटवणार आहोत. तर याच्या संदर्भातले जे काही बाकी या प्रकरणातले काही असतील, हो, जे आपल्या हातात लागले नाही, हो, ते आसपासच बिलकुल काही ना काहीतरी हाराहोरा घेतील ते. म्हणून त्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये आले पाहिजे की बा कोण कोण याची बरोबर बारकाईने निरीक्षण करून राहिलो. तर म्हणून आपले कॅमेरे ओके करून ठेवा. काही कमी जास्त असेल तर तेच सांगून राहिलो तुम्हाला. अच्छा, बरं. ठीक आहे ना. करतो ना ते. तसे ओकेच आहे, काही नाही. फक्त एक वेळ चेक करून घेतो. बाहेरच्या कॅमेऱ्यात समजा आपल्या लक्ष देतच मग नाही का. कोण ना कोण या प्रकरणाशी संबंधित लोक येणारच आहे. बरोबर ते पाहतील ना की बा काय चालू आहे. हो, एखाद्याची ओळख पटली का. हो, कारण की याच्यातनी म्हणजे समजून नाही राहिलं की नेमकं हे प्रकरण म्हणजे कोणं केलेलं आहे बा. याच्यातनी कोणाचा याच्या मागं हात आहे, कोणत्या संघटनेचा हात आहे, हे काही समजून नाही राहिलं. ठीक आहे ना, करून घेतो मी तेवढं. हो, काही वांधा नाही. ठीक आहे. त्याला काय चहा पाणी देऊन द्या. आणि मी आता रावडी साहेबाला सांगून देतो. 11चा टाईम सांगून देतो, त्याला घेऊन या बा.
ठीक आहे मग चला येतो मी. काय म्हणलं जाऊ का म्हटलं त्याला घेऊन येऊ का मग ते हॉस्पिटलमध्ये भरती होती ते रात्री. आता बहुतेक सुट्टी होणार आहे त्याला. तर 11 वाजता आपल्याला त्याची ओळख पटवासाठी आणू का म्हटलं मग. सुरक्षा कर्मी ते बँकेचा एक साहेब आहे ते. तेच म्हणलं जा तुम्ही आता. त्याला दोघायला घेऊन या म्हणजे कसं ओळख पटवणं लवकर होऊन जाईल मग आपलं. आता यातला मामा लुटेर आहे का कोण चाचा भतीजा आहे समजतेस मग. जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये लवकर घेऊन ये त्याला. बरोबर ठीक आहे मग आता. काय पण वाटते साहेब तुम्हाला काय याच्यातलं असेल का नाही का दुसराच असेल का नवीन. काय वाटते अंदाज. काय सांगा आता कोणते होईन कोणते नाही आता. हे कसे आहे मुरलेले आरोपी आहेत. कसं आहे मामा लुटेरी बी त्यानंतर चाचा भतीजा बी असे चेहऱ्यावर असं ओळखू शिव देत नाही ते. चोरी केली म्हणून एकदम असे शावासारखेच उभे आहेत ना. म्हणून म्हणलं काय आहे काय नाही समजते. तुम्ही त्याला घेऊन या क्लिअर होणारच आहे. ठीक आहे चला येतो म्हणलं मी. काय हे बुडा घाली मिळून राहिला काय म्हणजे इकडे काय म्हणलं तुमचं. काय कधीला बजे आहे का. अरे का इकडे कुकडे म्हणलं आज कुकडे दौरा तुमचा. नाही तेच आपल्या पोरासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं होतं. ते आता पोलीस भरतीचं कसं आता सध्या त्याची प्रॅक्टिस सुरू आहे. 20 तारखेला ग्राउंड आहे म्हणते. 20-22 तारखेला कुठं तरी चालले म्हणते पोट्टे. म्हणून म्हणलं काही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून ठेवा पोराचं. म्हणून आलो होतो काय करावं लागते बा काय प्रोसेस आहे. अच्छा हो का बरं ठीक आहे ना पाहू ना आपण ते. फक्त 1 घंटा थांबा जरा. हे जरा एक नवीन मॅटर आहे ते निपटलं की मग करून टाकू ते. थांबतो काही विषय नाही आता. दिवसभर रिकामच आम्ही आता. पण नाही म्हणलं साहेब काय प्रकरण काय म्हणलं लय धावपळ चालू आहे तुमची इकडे जाय तिकडे जाय काय म्हणजे कसं काय म्हणलं प्रकरण बरंच लोक दिसू राहिले. आता तुम्ही काय डोकं घालून राहिले त्याच्या. तुम्ही तुमची कामं करा ना. ते मोठं प्रकरण झालेलं आहे. दरोडा पडला बँकेचा. ते कॅशची जी गाडी असते ना ते लुटली. 1 करोडचा माल गायब आहे. बाबा लय धरायचे मग तर कठीणच काम आहे. म्हणजे भर दिवसा समजा अशा होऊन राहिल्या. म्हणजे पैसा सुरक्षित कुठं ठेवा हेच नाही समजून राहिला आता मध्ये. लोकांना बँकेत ठेवा तर बँकेत असं. घरी ठेवा तर घरी तसं. पण मोठं कठीणच काम झालं बाबा हे तर या काळात मी. पण नाही साहेब म्हणलं कोण आहे म्हणलं मग त्याला म्हणजे पकडलं का तुम्ही. नाही, सध्या काही नाही म्हणा. अजून जे संशयित लोक आहे ते जमा केलेले आहे. त्याचा चेहरा जर यायनं ओळखला बँकेवाल्यानं तर मग पाहू पुढे काय करायचं ते. जा आता तुम्ही जास्त काही खोला शिरू नका. बसा तुम्ही बाहेर. सांगतो मी तुम्हाला काय करायचं ते.